संगीत संत कथा कथाकार रामायणाचार्य हभप साध्वी सोनाली दीदी करपे, समस्त ग्रामस्थ पांगरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। पराय जेव्हा निवृत्ती दादांच्या चरणावरती माथा टेकवतात तेव्हा माझे निवृत्ती दादा माऊलींच्या मस्तकावर हात ठेवतात। हस्त ठेविला माथया ज्ञानदेव लागे पाया। माऊलींच्या मस्तकावर हात ठेवल्यावर ब्रह्मज्ञान झालं आणि त्यांनाही जो बोध गैनीनाथांच्याकडनं निवृत्ती दादांना प्राप्त झाला होता तोच बोध माऊलींना मिळाला। आता माऊली आपल्या दादाकडे मोठा भाऊ म्हणून नाही तर माझा गुरु मला मिळाला, माझी आई मला मिळाली, माझा देव मला भेटला, या आनंदामध्ये माऊली आहेत। आज भावा भावाची भेट याही पेक्षा आज एका गुरु शिष्याची भेट झालेली आहे। टाळ्यांचा कडकडाट, गुरु शिष्याचं मिलन त्या ठिकाणी झालेलं आहे। आता माऊली ज्ञानोबारायांचा सद्भाव पहा। ज्ञानेश्वरी जर वाचली ना तर ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर गुरु बद्दल किती प्रगाढ शब्द आहे माऊलींची हे त्याच्या नंतर कळतंय आपल्याला। प्रत्येक अध्यायाची सुरुवात सद्गुरूला वंदन करूनच आहे, श्री गुरुला वंदन करून आहे। माऊलीच्या अंतःकरणातला भाव श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा देखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे। कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी। आज माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे। आज मी धन्य झालो, माझी गुरु माऊली मला भेटली। आता मला या जगामध्ये काही कमी नाही। आता राजाच्या कांतेला ज्याप्रमाणे काही कमी नसतं त्याप्रमाणे सद्गुरूच्या छत्रछायेखाली शिष्यालाही काही कमी नसतं। मोठ्या आनंदामध्ये माऊली आहेत। सगळ्यांची भेट झाली। विठ्ठलपंत रुक्मिणी मातेला सुद्धा आनंद झाला। आपलं हरवलेलं मूल मिळालं। रुक्मिणी मातेच्या आनंदाला पारावार राहिला नाही। सर्वजण पुन्हा त्या ठिकाणी आळंदीला आले, सिद्धबेटावर राहू लागले। पण तरीही समाजाची जी वागणूक होती यांच्याबद्दलची त्यात काही बदल झाला नाही। अनेक प्रकारचा त्रास त्यांना सहन करावा लागला। अपमान, द्वेष, मत्सर, त्या ठिकाणी हीन दृष्टीने त्यांच्याकडे पाहणं। आतापर्यंत फक्त विठ्ठलपंतांना त्रास होता, आता या 4 लेकरांना आळंदेकरांचा त्रास होऊ लागला। संन्यासाची मुलं म्हणून हिणवू लागले। वाईट वाटतं माईबापांना। रडत रडत माऊलीने यावं आणि विचारावं, आई बाबा आम्हाला संन्यासाची मुलं का म्हणतात, काय उत्तर द्यायचं। रुक्मिणी मातेनं लेकरांची समजूत घालावी। पण हे सगळं सहन करणार किती दिवस? एक दिवस आपण न्याय मागायला जाऊ म्हणून न्याय मागण्यासाठी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता धर्म मार्तंडाकडे आले। विनंती केली त्यांना, संन्यासाची मुलं म्हणून आमच्या लेकराला हिणवू नका, चुका आमच्या आहेत, आमच्या लेकरांना का तुम्ही त्या ठिकाणी त्रास देता? आमच्या लेकरांना समाजामध्ये स्वीकारा, आमच्या लेकरांना स्वीकारावा, याच्यासाठी तुम्ही सांगेल ती शिक्षा मी भोगू। आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय द्या, न्याय द्या। कुणाच्या तरी तोंडून बाहेर पडलं न्याय पाहिजे तुम्हाला। चुकीचं वागलात कशाला अगोदर? चूक झाली आमची, पण आमच्या चुकीची शिक्षा आमच्या लेकरांना नको, न्याय द्या। ग्रंथ उचकावले आणि ग्रंथ उचकावत असताना कुठेतरी काहीतरी कोणाला सापडलं आणि सांगितलं देहांत प्रायश्चित्त, मरावं लागेल तेव्हा तुमच्या लेकरांची जी मानहानी आहे ती थांबेल, त्याशिवाय थांबणार नाही। देहांत प्रायश्चित्त कानावर पडलं आणि कानात गरम तेल ओतावं असं झालं, पण थांबवलं स्वतःला, मनाला थांबवलं। विठ्ठलपंता
चूक आपण केली असेल तर शिक्षा सुद्धा आपणच भोगायची. चूक करताना काही वाटलं नाही, आता शिक्षा भोगत असताना वाईट का वाटतंय? स्वतःच्याच मनाशी बोलणं चालू झालं. विठ्ठलपंत म्हटले, मान्य आहे आम्हाला, देहांत प्रायश्चित्त भोगू आम्ही, पण आमच्या लेकराला आमच्या नंतर आमच्या पाठीमागे समाजानं स्वीकारावं एवढी विनंती आहे. विठ्ठलपंत रुक्मिणी माता घरी आले सिद्ध बेटावरती. लेकरांना काय असेल घरामध्ये गोडधोड खाऊ घातला. धर्मग्रंथांच्या गोष्टी सांगत, पोथी पुराण सांगत, समजूतदारीच्या गोष्टी सांगत लेकरांना मांडीवर झोपी घातलं. मांडीवरचं खाली गवताच्या शय्येवर झोपवलं. तुटकी फाटकी कपडे जुने वस्त्र लेकराच्या अंगावर टाकली. लेकराच्या अंगावर वाकळ टाकली. रुक्मिणी माता लेकराच्या डोक्यावरून हात फिरवते. आज डोळे भरलेत रुक्मिणी मातेचे. देवघरातल्या देव्हाऱ्यातल्या देवतांच्या जवळ आली. छोटासा टिमटिमणारा दिवा होता. त्या दिव्याकडे देवाला पाहत म्हणते, देवा माझ्या लेकराला सांभाळ, मी आई आहे ना, म्हणून तुझ्याजवळ साथ घालते. कधी विचार करा, चुकून कधी जर दुसऱ्या गावाला जायची तुम्हाला वेळ आली आणि लेकरं घरी ठेवण्याची वेळ आली तर तुम्ही तसंच जात नाही. नसेल तुमची सासू घरात तर किमान शेजारणीला तरी सांगता, ताई माझ्या लेकराकडे लक्ष द्या बरं. अरे एक दिवसासाठी तुम्हाला बाहेर जायचं असतं तर तुम्ही शेजारणीला सांगून जाता, माझ्या लेकराकडे लक्ष द्या. ज्यांना वाळीत टाकलंय आणि ज्यांना कायमचं लेकरांना सोडून जायचंय, देवाशिवाय ते दुसऱ्या कुणाला सांगणार आहेत? आमच्या लेकराला लक्ष द्या देवा. माय बाबा तुझ्याशिवाय आता या जगामध्ये माझ्या लेकराला कोणी नाही. देवा माझं लेकरू जेव्हा आळंदीतून यायचं ना, संन्याशाची मुलं म्हणून माझ्या लेकराला हिणवायची आणि ते माझं लेकरू दुःखी झालेलं माझ्या जवळ यायचं, म्हणायचं आई संन्याशाची मुलं म्हणून हिणवतात ग आम्हाला. तेव्हा अश्रूनं डबडबलेले डोळे मी माझ्या पदरानं पुसत होते. पांडुरंगा आता माझ्या लेकराचे डोळे कोण पुसणार? ए विश्वाच्या मालका, ए दीननाथा, चुका आम्ही केल्या, शिक्षा आम्ही भोगू, प्रायश्चित्त घ्यायला घाबरत नाही आम्ही. फक्त माझं मन माझ्या लेकरामध्ये घुटमळतंय देवा. देवा 9 महिने 9 दिवस या कुशीमध्ये वाढवलंय माझ्या लेकरांना. नारायणा माझी मुक्ताई लहान आहे रे अजून. माझ्या चिमुरड्या मुक्ताईला आईची गरज आहे. माझी छोटीशी चिमुकली मुक्ताई जेव्हा म्हणाला, आई तुझ्या हातानं मला जेवण करायचंय, तेव्हा तिच्या तोंडामध्ये घास भरवणारे हात कुठे असतील देवा? भगवंता मला मरणाची भीती वाटत नाही, पण माझ्या लेकरातून माझा जीव निघत नाही. समाजाचा त्रास काय असतो या खंबीर मनांनी झेललाय, पण माझी बाळ अजून लहान आहेत, त्यांची मन कोवळी आहेत. सामाजिक त्रासाचं ज्ञान त्यांना अजून पाहिजे तेवढं नाही. माझी लेकरं या धटिंगन समाजामध्ये कशी टिकतील? आमच्या पाठीमागे आमच्या लेकरांना न्याय कोण देईल? देवा माझा सोपाना माझ्या दोन्ही लेकरांच्या मागे मागे चालतो, पण कधीतरी खूप मोठं दुःख झाल्यावर माझ्या सोपानाला माझी आठवण येईल. माझा ज्ञानराज समजदार आहे, पण कधीतरी पदरानं डोळे पुसणारी माय माझ्या लेकराला दिसेल. माणसाला बोलत नव्हत्या रुक्मिणी माता, देवघरातल्या देवाला बोलत होत्या. देवा या डोळ्यातले अश्रू, माझ्या अंतकरणातल्या भावना व्यक्त करत तुझ्यापर्यंत येत आहेत. माझ्या भावनेला समजून घे देवा. माझ्या लेकराची आई हो, माझ्या लेकराचा पिता तू हो. कदाचित कधीतरी त्रासानं माझी लेकरं उपवाशी झोपतील. आमच्या घरात अन्नधान्य नाही, पण माझ्या लेकराला मी आजपर्यंत कधीच उपवाशी झोपू दिलं नाही. देवा जेव्हा माझी बाळं आमच्या आठवणीमध्ये उपवाशी झोपतील, त्यांच्या उपवाशी पोटाचा विचार करून गावातलं कुणीच त्यांच्या तोंडाला भरवायला येणार नाही.
तेव्हा तू त्यांच्या पोटातली भूक जाणून त्यांच्या तोंडाला घास भरवायला ये. रडू लागली रुक्मिणी माता आणि म्हणते, कासावीस प्राण मनत मरी, कासावीस प्राण मनत मरी, कासावीस प्राण मनत मरी, कासावीस प्राण मनत मरी, कासावीस प्राण म्हणतळमळी, कासावीस प्राण म्हणतळमळी, कासावीस प्राण म्हणतळमळी, कासावीस प्राण म्हणतळमळी. रुक्मिणी मातेच्या दोन्ही डोळ्यांना घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. देवघरातल्या देवांना बोलते, उठून यावं, झोपलेल्या ज्ञानराजाच्या तोंडाकडे पाहावं, निवृत्तनाथाच्या तोंडावरून हात फिरवावा, चिमुकल्या मुक्ताईच्या गालावरनं हात फिरवावा. आई होती ती आणि आईला सगळं आठवत होतं. छोट्याशा लेकरांना लहानाचं मोठं कसं केलं, त्यांच्या तोंडामध्ये घास कसा भरवला, लेकरांचं पोट कौतुक कसं पुरवलं. आज या आईला सगळं 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 आठवतंय आणि ती आई देवाला साद घालते. नारायणा गालावरो हात फिरवूनी, आई पोटाशी धरते, मुक्ताई माझी रुक्मिणी मातेची अवस्था तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल ना, तर प्रसंग डोळ्यासमोर उभा करा. दुसऱ्याचं दुःख जर कधी जाणून घ्यायचं असेल तर त्या जागेवर स्वतःला ठेवून पाहायचं. माऊलीचं चरित्र प्रत्येकाच्या डोळ्याला पाझर फोडणार आहे. आम्ही सांगतोय म्हणून नाही, अरे माऊलीचं चरित्रच तसं आहे की तिथे अंतःकरणाला हेलकावा बसतोय. आठवा रुक्मिणी मातेची अवस्था काय झाली असेल म्हणा स्वतःला कधीतरी. जर हा प्रसंग, ही वेळ, माझी लेकरं सोडून मला जर या जगातून जाण्याची वेळ आली तर काय प्रसंग असेल तो. कोरोनाच्या काळामध्ये आई आणि वडील दोघही मृत्यूच्या घशामध्ये गेले, तर समाजातल्या लोकांना त्या पोरकं झालेल्या लेकरांकडे पाहून ढसा डोळ्याला पाणी येत होतं. इथे तर निवृत्तीनाथ, सोपाना, मुक्ताबाई, ज्ञानराज ही 4 लेकरं आता पोरकी होणार मायबाप सोडून निघाले.
प्राण म्हणत म्हणी कासा वीस प्राण माय बाबा पांडुरंगा दीननाथा अनाथा सांभाळा माझ्या लेकराला सांभाळ. हंबरडा फोडून रुक्मिणी माता रडत होत्या. रडणं सुद्धा मोठ्यानं नव्हतं का? आपल्या रडण्यानं आपली लेकरं जागे होतील, विचारतील मला आई तू का रडतेस. कधीतरी आठवा, माय जर रडायला लागली तर लेकराला रड म्हणण्याची गरज नसते, लेकरू आपोआप रडायला लागतं. आणि लेकरू रडायला लागलं तर आईच्या डोळ्याला पाणी येतंय का हे पाहण्याची गरज नसते, आपोआप डोळ्याला धारा चालू होतात का. एका शरीराचे भाग असतात ते. माझी लेकरं मला विचारतील आई तू का रडतेस. कदाचित आम्हाला जे देहांत प्रायश्चित्त घ्यायचं ते पूर्ण होणार नाही. लेकराच्या जीवनातली अडचण दूर करण्यासाठी रुक्मिणी मातेनं स्वतःच्या मनाला आवर घातला. म्हणतात रुक्मिणी सावरा स्वतःला. लेकरा बाळातली जी माया असते ती कधी मायबापाची निघत नसते, पण मायेचा त्याग करून लेकराच्या सुखासाठी आपल्याला आपल्या प्राणाची आहुती द्यायची आहे हे विसरू नका. मायबापाचा त्याग किती महान असतो सज्जनांनो. निवृत्ती ज्ञानदेव सोपर्णा मुक्ताबाई यांना फक्त समाजानं स्वीकारावं, समाजानं घ्यावं याच्यासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी करणारे जगातले मायबाप विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आहेत. सोपं वाटतंय का तुम्हाला मरायचं? मरण सोपं नसतं दादा. आपण सहज मरावं असं कुणाला वाटत नसतं. मरणाला कवटाळणं बोलणं एवढं सुद्धा सोपं नसतं, पण लेकराच्या सुखासाठी मरण सुद्धा स्वीकारण्याची ज्यांची तयारी असते ना त्यांना मायबाप म्हणतात, त्यांनाच मायबाप म्हणतात. मरण स्वीकारलं या दोघांनी, एकानं नाही दोघांना सुद्धा. थोडासा विचार करा ना, या दोघांच्या जाण्यानं लेकरांच्या जीवनामध्ये किती मोठा दुःखाचं पहाड कोसळेल. अकाली बापाचा मृत्यू झाला तर माय बापाची भूमिका बजावते, लेकराला आधार देते. आई जर सोडून गेली तर बाप आईची भूमिका बजावतो, लेकराला आठवण सुद्धा येऊ देत नाही. पण काय आहे माझ्या माऊलीचं चरित्र, काय आहे निवृत्ती दादांचं जीवन, किती दुःख आहे माझ्या छोट्याशा मुक्ताईच्या जीवनामध्ये. कधी पाहिले का सोपान काकांना जवळून? अरे मायाही नाही आणि बापही नाही, जगायचं कसं या जगामध्ये त्या लेकरांनी. समाज सुद्धा अनुकूल नाहीये. संन्याशाची लेकरं म्हणून हिणवतात. झोळीमध्ये भिक्षा नाही, पोटाचा विचार नाही, त्यांच्या मनाचा विचार नाही. अरे किती त्रास देणार आहात माझ्या माऊलीला, किती त्रास देणार आहे हा समाज माझ्या या भावंडांना. एवढा त्रास सहन केला म्हणून माझी माऊली समाजाच्या आज डोक्यावर आहे. पण डोक्यावर जाण्याच्या अगोदर या समाजानं खूप छळलंय माझ्या माऊलीला, खूप त्रास दिला माझ्या ज्ञानराजाला. मायबापा विना पोरकं होणं सोपं वाटतंय तुम्हाला? कधीतरी मायबाप चुकलेल्या, मायबाप हरवलेल्या लेकराकडे जाऊन पहा आणि त्याचं मन कधी समजून घ्या, काय दुःख असतंय. हे बोलणं सोपं आहे दादा, प्रसंग फार कठीण आहे ते. कधीतरी ज्यांना मायबाप नाहीत ना त्यांच्या जवळ जा आणि डोक्यावरून हात फिरवा. रडतील ते ढसा ढसा का? असा मायेनं हात फिरवणारं आमच्या जीवनात कोणी नाही राहिलं. प्रसंग कठीण आहे ते. अरे पाषाण हृदयी माणूस सुद्धा ढसा ढसा रडेल, फक्त त्या जागेवर कधी स्वतःला ठेवून पाहायचं.
काय केलं होतं समाजाला माझ्या माऊलीनं. भयंकर त्रास लेकराच्या सुखासाठी. जगाच्या मायबापाचं नाव ज्यांनी धारण केलं असे विठ्ठलपंतानं रुक्मिणी माता झोपेत लेकराला टाकून गेले. काय म्हटलं असेल लेकरांचा जीव. देवघरामध्ये एक छोटंसं पत्र लिहिलेलं होतं. त्या पत्रामध्ये सुद्धा निवृत्ती दादांना बोलणं होतं. निवृत्ती, तुम्हाला आता सगळ्या भूमिका बजवायच्या आहेत. तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी आम्ही आमच्या आयुष्याची यात्रा संपवतो. आमचं मरण म्हणजे तुम्हाला धोका देणं नाही. आमच्या भावना समजून घ्या. पाऊलं जड झाली होती रुक्मिणी मातेसाठी. घरातून बाहेर पडली रुक्मिणी माता, मागे वळून पाहते. डोळ्यातून डबडबाश्रू वाहत आहेत. विठ्ठलपंत सावरतायत. रुक्मिणी, रडू फक्त तुम्हालाच येतं का? तुम्ही जन्म दिलाय, पण ते माझं रक्त आहे, माझी लेकरं आहेत ती. मी माझ्या मनाला आवर घालतोय ना. आवरा स्वतःला. वेळ कमी आपल्याकडे. मरायला सुद्धा वेळ नव्हता त्यांच्याकडे. किती संघर्ष आहे जीवनामध्ये. अरे मरायला सुद्धा वेळ नाही. याच्यापेक्षा मोठं दुःख कोणतं आहे? वारंवार फिरून लेकराकडे पाहतात. पाऊल टाकताना लहान गा ज्ञानोबा, लहान गा निवृत्ती, छोटीशी मुक्ताई डोळ्यासमोर उभी राहते. आठवतंय आपण जाताना माझी मुक्ताई माझ्या मागे पळाली तर कसं आपण थांबवायचं हे सगळं. निघाल्यावर स्वतःला डोहामध्ये जाऊन उड्या घेतल्या आणि आयुष्याची यात्रा संपवली. दादा, आयुष्याची यात्रा संपवली. जशी आयुष्याची यात्रा मायबापाची संपली तसं या 4 भावंडाच्या जीवनातल्या दुःखाला अधिक वेग आला. समाजाला दया नाही आली. या लेकराचे मायबाप गेले म्हणून कुणी मायेचा हात डोक्यावर नाही फिरवला. भिक्षा देताना टोमणे मारत होते. आता तर झोळीमध्ये घाण टाकायची लोकांची तयारी चालू झाली. माझ्या माऊलीची झोळी पाडली. झोळीतलं पीठ पायाखाली तुडवलं, टाचेनं रगडलं. भूक लागते का तुम्हाला? अरे उपवासी राहा, मरा संन्यासाच्या पोरांनो. समाजात राहण्याचा अधिकार नाही तुम्हाला. अरे न्याय नाही मिळाला माझ्या माऊलीला. मायबापानं ज्या गोष्टीसाठी आयुष्याची यात्रा संपवली त्या गोष्टीचं कुठे चीज झालं? कुठे न्याय मिळाला? नाही मिळाला न्याय. तसं तर माझ्या माऊलीचं चरित्र फार मोठं आहे. आजही मला नाही आवरता आलं तात्या, नाही आवरता आलं. मला माफ करा, कारण मला अजून भरपूर काही माऊलींचं चरित्र सांगायचं आहे की ते प्रसंग कदाचित आपण कधी ऐकलेले असतील नसतील. तेही प्रसंग मला तुम्हाला सांगायचे आहेत. घड्याळीचा काटा का पुढे चाललाय मला कळत नाही. अशा प्रसंगाला तर मला झोप सुद्धा येत नाही. पण शेवटी सगळ्या गोष्टीची मर्यादाने बंधनं पाळावी लागतात. म्हणून आजच्या कथेच्या उत्तरार्धाकडे अगदी शेवटच्या टप्प्यात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि उद्या जास्त वेळ न घालवता माऊलींचं चरित्र सांगून नामदेवरायांच्या चरित्राला सुरुवात करणार आहे. पण आता एक शेवटचा प्रसंग सांगायचा आहे. किती त्रास द्यावा माझ्या माऊलीला समाजानं. मान्य आहे आम्हाला, टाकीचे घाव सहन केल्याशिवाय दगडाला सुद्धा देव पण येत नाही. पण अरे माझा माऊली तर दगड नाही येत, माणूस आहे, चालता बोलता जीव आहे, एक सजीव. टाकीचे घाव सहन करतो. दगड का? तो बोलू शकत नाही, तो चालू शकत नाही, त्याला मन नाही, त्याला भावना नाही, ते करेल ना सहन. पण मन भावनेनं भरलेला माणूस, त्यालाही जर छन्नी हातोड्यासारखे ठोके असतील तर ते कसे सहन होतील? कसे सहन होतील? खूप भयंकर त्रास होतोय. माऊलींच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. जगानं त्रास द्यावा आणि माझ्या माऊलीनं त्रास देणाराचं सुद्धा कल्याण करावं म्हणून माझी माऊली माऊली झालेली आहे. आपल्या सगळ्यांच्या समोर एक प्रश्न असेल, माऊलीला जगाची माऊली म्हणतात. आपण म्हणतो ज्ञानराज माझी. सगळ्या संतांमध्ये माऊलीला आईच्या भूमिकेत पाहिलं जातं. माऊली म्हणतात, आई म्हणतात. ज्ञानराज माझी योग्याची माऊली का म्हणतात? माऊली माऊली तर पुरुष आहेत, पण स्त्रीच्या भूमिकेत, आईच्या भूमिकेत का पाहतात त्यांना? माऊली आई कधी झाल्या? तर जेव्हा माऊलींची आई माऊलींना सोडून गेल्या, माऊलींचे वडील माऊलींना सोडून गेले, तर माऊली सगळ्यात पहिले
मुक्ताईची आई झाले. मुक्ताई सगळ्यात लहान होत्या. छोट्याशा मुक्ताईला आईच्या प्रेमाची गरज होती. माझी माऊली अगोदर मुक्ताईची आई झाली आणि नंतर त्या अनुभवानं जगाची आई झाली. अगोदर मुक्ताईची आई, मग जगाची माय बनली माझी ज्ञानराज माऊली. मुक्ताईची आई प्रसंगाला आपल्याला लक्षात येते. एक दिवसचा प्रसंग, मुक्ताईला मांडे खायची इच्छा निर्माण झाली. माझी माऊली खापर आणण्यासाठी कुंभारवाड्याला गेली. खापर मिळू दिलं नाही. खापर काय किंमत आहे दादा त्याची, फुटलेल्या खापराची किती रुपये लागतात, अरे टाकून देतात लोक, पण ते सुद्धा मिळू दिलं नाही. अन्यायाची परिसीमा पहा. तोच प्रसंग मला तुम्हाला दाखवायचा आहे. घेऊन या सर्वांना. ज्ञानराज माऊली, 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 ज्ञानराज माऊली. मुक्ताई म्हणते, दादा माऊली मला मांडे खायचेत. छोट्याशा मुक्ताईच्या डोक्यावरनं हात फिरवला माऊलीनं आणि माऊली म्हणतात, मुक्ता मांडे खावेशे वाटतात बाळा तुला, काळजी करू नको, आता कुंभारवाड्याला जातो. समोर मुक्ताबाईचा दादा मला मांडे खावेशे वाटतात. मुक्ता कुंभारवाड्याला जातो आणि मांडे भाजण्यासाठी मडकं घेऊन येतो. तोपर्यंत तू कणिक भिजत घाल, पुरणाची तयारी कर, सुंदर पुरण तयार कर. माझ्या चिमुकल्या मुक्ताईला आज मांडे खायचे आहेत. हा दादा मांडे खाऊ घालणार आणि चिमुकल्या मुक्ताईच्या तोंडावरनं हात फिरवला. माऊली कुंभारवाड्याला मडकं आणण्यासाठी गेले. कुंभार दादाला मडकं मागून मडकं घेऊन निघाले. तर विसोबा चाट्यानं पाहिलंय आणि माऊलीकडे डोळे फाडून पाहू लागला. ए नाना, अरे या कुंभारवाड्याला काय करतो आणि हातामध्ये मडकं कसलं, कशासाठी मडकं घेऊन निघाला? काका माझी छोटी मुक्ताबाई, तिला मांडे खाण्याची इच्छा आहे, मांडे पाहिजेत, मांडे भाजण्यासाठी मडक्याची गरज आहे, म्हणून मडकं घेण्यासाठी आलो. घेतलं हातातलं हिसकावून मडकं आणि जोरात आदळलं, फोडलं मडकं. माऊलींना वाईट वाटतंय, हातामध्ये तुकडे उचलले आणि माऊली पाहू लागले त्या मडक्याकडे. काका का फोडलं हे मडकं तुम्ही, का फोडलं? पुन्हा हातातले तुकडे हिसकावून घेतले
आणि टाकून दिले खाली. काका मडकं देणार नाही तुम्ही, घेऊ देणार नाही मडकं, चालता हो येथून. संन्याशाच्या पोरांनो, अरे जिभेला चोचले तरी तुमच्या कसे, कसं तुमच्या जिभेला चांगलं खावंसं वाटतंय. अरे उपवाशी राहा आणि मरा, जगण्याचा अधिकार नाही तुम्हाला. वाईट वाटलं माऊलींना. माऊली वापस आले, आपल्या झोपडीकडे निघाले सिद्ध बेटावरती. माऊलींचा चेहरा उतरला होता, उदासीनता होती. मुक्ताबाई आल्या. दादा दादा मांडे भाजण्यासाठी मडकं आणलं का दादा? गोल गोल फिरतात, दादा दादा म्हणतात. माझ्या दादानं मडकं आणलं असेल आणि मला आता मांडे भेटणार. दादा सांग ना दादा, ए ज्ञान दादा कुठे मडकं? मुक्ता तू मांडे तयार कर. मडकं नाही पण मांडे भाजण्याची व्यवस्था मी करतो. मुक्ताईनं लाडानं विचाराव, दादा तुझ्या झोळीमध्ये मडकं आहे का? सांग बरं, कुठे खापर? मला दाखव बरं. पाठीमागे लपवलं का? पाहू दे बरं. सांग ना दादा, कुठे बाहेर ठेवलं का दरवाजाच्या? पाहू दे बरं. इकडे तिकडे पाहावं मुक्ताईनं, तर कुठेच मडकं नाही मिळत. ज्ञान दादा म्हणतात, मुक्ता तू मांड तयार कर, मी मांड भाजण्याची व्यवस्था करतो. मुक्ताईनं मांड तयार केलं. मांड तयार केलं. सांगितलं माऊलीनं, मुक्ता जगानं मला खापर दिलं नाही मांड भाजण्यासाठी. माझी पाठ खापरा एवढी लाल होणार आहे आणि पाठीवरती खापर, पाठीवरती मांड टाकलं. पाहता काय, अरे माझ्या ज्ञानराजांना पोटातला जठराग्नी पेटवला, पाठ एवढी लाल केली. हे बस पाठीवरती मांड तयार झालं, मांड भाजलं आणि भाजलेलं मांड मुक्ताई, माझा ज्ञानराज, माझे ज्ञानराज माऊली, निवृत्ती दादा सगळ्यांनी मिळून अगदी त्याच्या मांड्याचा आणि फार प्रेमानं मुक्ताई मांड्याचा एक घास तोडते, छोटासा आपल्या दादाच्या मुखामध्ये भरवते. एक घास तोडते, निवृत्ती दादाच्या तोंडात भरते. विसोबा चाटी पाहतोय, डुंकून डुंकून पाहतोय. अरे मांड भाजायला तर खापर पण दिलं नाही. खापर न देता ही मांडे भाजून खातात कशी? विसोबा चाटी चार पायावर तिकडे तिकडे फिरू लागला. चार पायावर विसोबा चाटी ताटीच्या अवतीभोवती फेरा मारू लागले. समोर या आणि फिरत 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 जसं खेचरानं यावं तसं येतो आणि हातातला पोळीचा घास उरलेलं त्यांचं उद्दिष्ट ओढून घेतो आणि गप्पन तोंडामध्ये घालतो. विसोबा चाटी तिकडे पहा, तोंडात प्रसाद घेतो. परिणाम असा झाला, ज्ञानराजाचं मुक्ताबाईचं उष्ट खाल्लं तर डोक्यातलं अज्ञान निघून गेलं. समोर पहा, डोक्यातलं अज्ञान निघून गेलं, द्वेष बुद्धी नष्ट झाली आणि हेच विसोबा चाटी नामदेवरायांचे गुरु होण्याचा मान त्यांना प्राप्त झाला. मुक्ताबाई उठून उभ्या राहिल्या. ए विसोबा, असा खेचरासारखा चार पायावरती येऊन ताटातलं उष्ट काय पळवतो? मुक्ताबाईच्या चरणाला मिठी घातली विसोबा चाट्यानं. मुक्ताबाईच्या चरणाला मिठी घातली आणि हे ब्रह्मचित्के आदी माया भवानी, आता तूच मला ज्ञान दे. माझं अज्ञान घालव. माझ्या मुक्ताबाईनं विसोबा चाट्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याचं जीवन धन्य झालं. जीवन धन्य झालं. जीवन धन्य झालं. मुक्ताबाई महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. निवृत्तीनाथ महाराज की जय. माधवनाथ महाराज की जय. संत हरिबाबा महाराज की जय. विश्वेश्वर भगवान की जय.
धन्य झालात तुम्ही आज कुठून उभे राहा. चारही लेकरांनी काही कल्पना नसताना मी बोलेल त्या पद्धतीनं पात्र निभवण्याचा प्रयत्न केला. या चारही लेकरांसाठी जोरात टाळी वाजवा. आजची कथा इथे थांबेल. तात्या निवेदन करा, आपण आरती घेऊ. संगीत संत कथा कथाकार रामायणाचार्य हभप साध्वी सोनाली दीदी करपे. समस्त ग्रामस्थ पांगरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक.